सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. मोडोनिया नाना पंथे देती सिद्धांत सरसू येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. विठ्ठल कृष्ण भगवान रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज रमा पार्वती महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू प्रथम मला दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथता विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथता विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका.
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची मधापुरे पावन पुण्यभूमी जिते लहरी बाबा महासंत स्वामी परमहंस ब्रह्मानंद परमधाम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम। हे चराचरी सद्गुरु सर्व साक्षी सदा ध्यान लागो तुझे या मनासी असु दे प्रभु नित्य गोवत्स प्रेम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता स्थापकाय धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार श्री शिवाय श्री गजाननाय नमो नमः। जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी 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 हो बाबा ब्रह्मानंद लहरी हो बाबा ब्रह्मानंद लहरी हो बाबा ब्रह्मानंद लहरी हो बाबा ब्रह्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी हो बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी हो बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी वराहपीडं नटवरवपुकर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्दारवेणुरदरसुदया पुरयन गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशदगीतकीर्ति मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते येणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्यांचेच आश्रित श्री संत निळोबाराय महाराज श्री संत निळोबाराय महाराज आजच्या अभंगामध्ये यच्चावत जीवावर जो उपदेश केलेला आहे किंबहुना संतांनी जो तुम्हाला मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गाचं अवलोकन आजच्या अभंगामध्ये करतायत। विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर संप्रदायाच्या नियमानुसार थोडासा परिहार द्यायचा असतो। तसं परिहार देण्यासारखं मला 4 दिवस झाले मी गावात आहे, त्यामुळे आज वेगळं काही सांगायचं असं काही शिल्लक राहिलेलं नाही। तरी पण प्रथम दिवसापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजचा चतुर्थ दिवस, चतुर्थ दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली। तशी ती माझ्या वाटेला नव्हती, पण बाबाची कृपा, भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय कोणतं कार्य सफल होत नाही। आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना। मोठ्या उत्साहामध्ये भक्तियुक्त अंतकरणामध्ये आपल्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चालू आहे। एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण कथा कीर्तन, सकाळी काकडा, तदनंतर महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण, तदनंतर शिवकथा, तदनंतर हरिपाठ, रात्री पुन्हा हरिकीर्तन, हरिजागर अशा नियमाने चालू असणारा हा सुंदर असा कार्यक्रम, प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये असणारा हा आनंद, जरी कामं तुमच्या पाठीशी आहे
पण विलास नाही. समयासी सादर व्हावे एवढंच साध्य करून आपण करत आहात. मला हेच सांगायचं आहे की आपल्या इतक्या मोठ्या कुशल नियोजनाने, तुमच्या नियोजनामध्ये कसलीच कमतरता नाही. काय म्हणतोय मी? तुमच्या नियोजनामध्ये कसलीच कमतरता नाही. आम्ही म्हटलं तसं नियोजन तुम्ही केलं. गतवर्षी थोडाफार आपल्याला त्रास झाला होता साऊंडच्या बाबतीमध्ये वगैरे, ते आपण पहिल्यांदाच चूक दुरुस्त करून घेतली. त्यामुळे एवढ्या लांबून आपण साऊंडवाला बोलावला, त्याबद्दल एकदा धन्यवाद तुमचं, गावकऱ्यांचं, नंतर साऊंडवाल्यांचं. नाहीतर महाराज आम्हा कीर्तनकारांचा, ह्या सर्व महाराज मंडळींचा, टाळकरी मंडळींचा आत्मा म्हणजे साऊंड असतो. आणि साऊंडच जर नसला, महाराज किती बोंबाला तर पर्याय काहीच नसतं. इतकं सुंदर नियोजन केलं. मोठ्या थाटामाटामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेले कीर्तनकार आपण बोलावले, पण त्या गाजलेल्यांनी धोका दिला बाबा, त्यांना पाहिजे, त्याची चिंता तुम्ही नका करू. परंतु आपल्या नियोजनामध्ये कमतरता कसलीच नाही. मी सांगतोय असे नियोजन बाबांनी आता सुरुवात केली, याच्यापेक्षाही मोठे मोठे बाबा करून घेतील, कारण ते समर्थ आहेत महाराज, समर्थ आहे. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, श्रीगुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. जर बाबांसारखे संत तुमच्या पाठीशी आहे, मी सांगतो तुमचं कोणतंच काम अडू देत नाही. विठ्ठल बाबा काम अडू देत नाही, पण मी मुद्दाम अभंग आज निवडला ते तुमच्यासाठी. आज तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. कशाची? कशाची? घरी जाण्याची. उद्या सकाळच्या कथेच्या टाईमपर्यंत आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. आणि अभंगाचं चिंतन मी असं करणार आहे, स्पेशल धामकवाल्यांना कळेल अशा पद्धतीने. कळलं का? जास्त ओढताण नसेल, काही जास्त गडबड गोंधळ काही नसेल, पण तुम्हाला एक एक पॉईंट कळेल आणि प्रत्येक माणसाने काय करायचं असाच अखंड सप्ताह. याच्यासाठी मी मुद्दाम अभंग हा निवडला आहे. हालाकी संप्रदायाच्या नियमानुसार मी आज अभंग दुसरा घ्यायला पाहिजे होता, परंतु योगायोग माझ्या वाटेला सेवा आली आणि आलेला चान्स मी का सोडणार आहे, नाही का? आणि मी बोलून गेलो की बाबांनी या अगोदरच मला सांगितलं होतं, जेव्हा पॉम्पलेट छापायचे होते तेव्हा बाजळ बाबा बोलले होते, महाराज 1 दिवसाची सेवा करायची आहे. मी म्हटलं मी नाही करू शकत, मला जरा बरं नाही आहे, कथा करणे पुन्हा रात्री कीर्तनाला उभं राहणं शक्य नाही. तुम्ही असं करा, सगळे नवीन कीर्तनकार भरा. ते मला नाही नाही आमची इच्छा आहे. बाजळ बाबा बोलले होते ना तुम्ही. म्हटलं नाही, माझं होतच नाही. पण ते बाजळ बाबांची इच्छा नव्हती. आज कळलं मला, गजानन बाबाची इच्छा होती की मधात तू एकदा उभं राहावं. हे खरं आहे महाराज. चला जाऊ द्या, होत असतं, प्रसंग येत असतात, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. आणि अजून एक सांगू का, दोष कोणालाच द्यायचा नसतो. कळलं का? हा सगळा खेळ प्रारब्धाचा असतो. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान. जे जे काही असेल ते आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त होत असतं. कळलं का? भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. मन ओनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळू वेळा विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. ह्या सर्व संतांनी, दयानिधी ज्यांचं करुण हृदय होतं, अशा संतांनी तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे. कधी? आधी, अनादी कालापासून चालत आलंय, संतांनी उपदेश केलेला आहे. कुठून आलेला आहे? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, तिथून ही परंपरा सुरू झाली. जे संताचा विषय जर घेतला आपण तर, कळलं का? तिथनं ही परंपरा सुरू झालेली आहे. आणि त्या संतांनी जे जे सांगितलंय ते करायचंय. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं जीवन सुखमय व्हावं, तुम्हाला जर वाटत असेल आपलं जीवन सफल व्हावं, काही आटापिटा करू नका. फक्त एकच करा जे आपल्या संतांनी सांगितलंय. संतांनी जे मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर चाला, वेगळं काही करायची गरज नाही. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडोनिया पंथे नाना किंवा मोडोनिया नाना पंथे, देती सिद्धांत सोरसू. यामध्ये संतांनी काय केलंय, काही काही ज्या रूढी होत्या, परंपरा होत्या, ज्या तुम्हा आम्हाला कठीण होत्या, त्या सगळ्या मोडीत घातल्या. मोडून या पंथे नाना.
मग काय केलं? सिद्धांत दिले. देती सिद्धांत स्वरसू, तुम्हाला जे आवश्यक आहे ते त्यांनी निवडून ठेवलेलं आहे. आणि शेवटी तू निळोबाराय महाराज त्या संतांची कृतज्ञता व्यक्त करत असताना म्हणतात, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू विठ्ठल. अगदी 1-2 मिनिटामध्ये मी अभंग तुमच्या समोर ठेवलाय, सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता धीरे धीरे जो अभंगाचा भावार्थ आहे अर्थानिशी आपल्याला बघायचा आहे, पण जरा थोड्या वेळाने. तुम्ही म्हणाल थोड्या वेळाने म्हणजे कसं? संतांनी जे मार्ग दाखवलेले आहेत ते मार्ग बघायचे. कोण संत? महाराज सांगतात ते संत इथे येण्याच्या अगोदर कुठे होते? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले बोलिले सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, 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 झाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले ऋषी, सात भावे वर्ताया. संत कुठे राहतात? आम्ही वैकुंठ वासी. वाक्य नीट आहे का? सगळ्यांनी ऐकण्यासारखा विषय तुमच्या समोर मांडणार आहे मी. महाराज सांगतात श्री संत हे वैकुंठात राहणारे आहे आणि ते भूतलावर येतात. भूतलावर आल्याच्या नंतर त्यांचं कार्यभाग आटोपतात आणि परत वैकुंठातच जातात, कारण त्यांचं निवासस्थानच वैकुंठ आहे. मग परत वैकुंठात जातात, पण जात असताना करतात काय? कळलं का? त्यांना माहिती आहे आपण भूतलावर आलोय, आपल्याला परत जायचंय. तेव्हा परत जात असताना ते मागच्या लोकांसाठी एक आधार ठेवून जातात, म्हणजे मार्ग दाखवून जातात. कळलं का? मार्ग दाखवून जातात. तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, संत वैकुंठातून येतात, मार्ग दाखवून जातात. नेमके असे किती मार्ग दाखवतात संत? ऐकताय ना तुम्ही? किती मार्ग आहे? धामणगावहून आपल्या नांदगाववरून येण्यासाठी किती मार्ग आहेत? जसे वेगवेगळे मार्ग असतात तसं परमार्थामध्ये सुद्धा मार्ग आहेत. मग किती मार्ग आहे? 1 2 3 4 5 100 500 1000. मी सांगेल, मला सुद्धा आकडा सांगता येणार नाही, इतके मार्ग संतांनी सांगितलेले आहेत. कळलं का? किती मार्ग सांगितलेले आहे? अनेक मार्ग संतांनी सांगितलेले आहेत. महाराज तुम्ही म्हणता संतांनी मार्ग सांगितले, ठीक आहे, पण आम्ही विचारतो किती सांगितले? निळोबाराय महाराज सांगतात किती सांगितले असा उच्चार त्यांनी केला नाही, पण निश्चित सांगतात. काय सांगतायत? अभंगाच्या प्रथम चरणात मार्ग दावनी गेले आदी, आदी मार्ग दावनी गेले आदी, आदी मार्ग दावनी गेले आदी, आदी मार्ग दावनी गेले आदी, मार्ग दावनी गेले आदी, गेले आदी, मार्ग दावनी गेले आदी, मार्ग दावनी गेले आदी, आदी मार्ग दावनी गेले आदी. दयानिधी संत ते
संतते येण्याची पंथे चालू जाता येण्याची पंथे चालू जाता ओ मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते ओ दयानिधी संतते संतते दयानिधी संतते ओ निळोबाराय स्पष्ट सांगतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. संतते संत झाले तितक्या संतांनी मार्ग दाखवलेला आहे. हो महाराज, मार्ग दाखवले, पण तुम्ही सांगा ना, इतके मार्ग आहेत महाराज, इतके 2 तासामध्ये इतके मार्ग सांगणे शक्य नाही. तरी पण माझ्याकडे जितका वेळ आहे तितक्या वेळामध्ये जितके मार्ग मला आठवतील, जितके दिसतील, बाबांच्या कृपेने तेवढे मार्ग मी तुम्हाला सांगतो. कळलं का? मग होऊ शकते त्याच्यात 2-4ही मार्ग होऊ शकतात, होऊ शकते त्यात 5ही होऊ शकते, होऊ शकते 10 पण होऊ शकते. आलंच बाबाच्या मनामध्ये तर 15ही होऊ शकते, आलं त्यांच्या मनामध्ये तर 100वरही जाऊ शकते. कळलं का? पण नेमके मार्ग महाराज ठीक आहे, होईन पुढे संख्या तेवढी होईन, पण पहिले तर सांगा पहिला मार्ग संतांनी कोणता सांगितला. तेव्हा सांगतात पहिला मार्ग एक सांगितला, कोणता? करा रे बापांनो साधन हरीचे, जनिकारा नित्य करुणाका, जनिकारा नित्य करुणाका, जनिकारा नित्य करुणाका. पहिला मार्ग सांगितलं, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. नीट आहे का? तुम्ही म्हणाल महाराज काय डोकं फिरलंय का तुमचं? आम्ही जे करतोय हे तुम्हाला हरीचं साधन दिसत नाही का? इतका अवाढव्य खर्च करतोय, हरिनाम चिंतन करतोय, सप्ताह करतो, हे हरीचंच तर साधन आहे. मग तुम्हाला आम्हाला हे सांगायची गरज काय आहे? महाराज म्हणतात तुम्ही करता हे खरं आहे, पण हरीचं साधन करत असताना काही पद्धत आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला तुम्ही कोणती पद्धत शिकवणार आहे महाराज? मी नाही, संत शिकवतायत, संत सांगतायत पद्धत. हे बघा, कोणतंही काहीही करायचं कार्य तर पद्धत आहे. आता हे मृदंगाचार्य इतकं गोड वाजवत आहे, मी पहिल्यांदा पाहतोय त्यांना. वाजवत असताना असं वाटतं कीर्तन करायचं राहू द्यावं, पहिल्यांदा त्यांची पप्पी घ्यावी. म्हणजे ते डायरेक्टच थोडी मृदंगावर येऊन बसले. हो महाराजजी, नाही, त्यांची एक पद्धत आहे. सुरुवात एखाद्या गुरुजींकडनं केलेली असेल, त्यांनी काही बोल दिलेले असतील, ते त्यांनी रटलेले असतील, आळंदीला जर असतील तर इंद्रायणीच्या काठीवर रात्रभर मेहनत केलेली असेल, मग ते इथंपर्यंत पोहोचले. ही पद्धत झाली. कळलं का? कोणी आलं हातात पिपा धरला वाजवायला बसला, शक्य नाही. खरं खरं बोलतोय मी. ही सगळी टाळकरी मंडळी, किती सुंदर आवाज आहे सगळ्यांचा. आज तर मी इथे येऊन ऐकतोय, पण रोज मी माझ्या रूमवरून ऐकत होतो. येण्याची इच्छा होत होती, पण सगळे महाराज लोक नकार देत होते. सगळ्यांना माहित होतं की महाराज येऊ नका, तुम्ही आराम करा, चला जाऊ द्या. इतके गोड गातात ही मंडळी सगळी, तुम्हाला योगायोगाने मिळालेली आहे. सहजच थोडी झालंय, याला काहीतरी पद्धत आहे, रीत आहे. चला, हे जास्त कठीण होत असेल तर सोपं सांगतो. कळलं का? घरामध्ये
तुम्ही जेवण करत असताना काही पद्धती आहे ना जेवताना? धामक, जेवण करत असताना तुमच्याकडे कसे जेवतात? बोला ना. बसूनच जेवतात. मला वाटलं चालत चालत जेवतात का? पद्धत आहे जेवायची, ती एक रीत आहे. मग परमार्थाची सुद्धा एक पद्धत आहे. लोक म्हणतात कसाही जर जेवायला लागला, अरे पंक्तीत बघा तुम्ही काल्याच्या दिवशी एखादा सांडा उबड करायला लागला तर काकांसारखे बोलतात, डोकं नाही का तुला काही पद्धत माहित नाही का? असं वाढायचं नसतं, असं वाढायचं असतं. ही झाली पद्धत. अगदी सोप्या भाषेत बोलतोय मी तुम्हाला व्याकरणात नेणार नाही, जास्त गुडमध्ये नेणार नाही. आणि तुम्ही ऐकायच्या मूडमध्ये असाल तर मी व्याकरणासहित नेतो, संस्कृत सहित. चिंता नका करू. तुम्ही बोला कीर्तन कसं करायचं ते. चला जाऊ द्या. मला बोलायचं होतं की पद्धती माहिती पाहिजे. जेवणाची एक पद्धत, आपण म्हणतो जेवणाची पद्धत, बोलण्याची सुद्धा पद्धत पाहिजे. कळलं का? बोलण्याची. एखादा व्यक्ती जर बोलायला लागला, कसं आहे बोलता येत नाही का तुला? बोलण्याची पद्धत आहे. नाही कळलं सोपं उदाहरण देऊ का? वाईट नका वाटून घेऊ, पण खरं आहे. एक जोडपं बसलेलं होतं, त्यांच्यामध्ये एक लेकरू बसलेलं होतं. ते जोडपं नवरा बायको होते, मधात बसलेलं लेकरू होतं. 6वी 7वी 8वीत काहीतरी असेल. त्याला बाबासारख्याने विचारलं, ए बाबा हा माणूस कोण आहे? त्याने सांगितलं, तो का? माया मायचा नवरा. काय चुकलं त्याचं? पुन्हा विचारलं, ती बाई कोण? माझ्या बापाची बायको. खरा बोलला तो, चुकीचं काय बोललाय? आता तो त्याच्या आईचा नवरा आहे आणि तो त्याच्या आईचा नवरा आहे आणि ती त्याच्या बापाची. पण असं थोडी म्हणत असतात. पद्धत आहे. ती माझी आई, ते माझे. बघा मी थोडंसं जरा वक्र बोललो तर तुम्ही सगळे हसले. एका शब्दाचा जर एवढा हसा होतो, तुम्ही जरा विचार करा, आपल्या जीवनातले सूत्र जर बिघडले, या जीवनाचा हसा किती होईल. विठ्ठल नाही कळलं, मी एका विषयावर 1000 दृष्टांत देऊ शकतो. हे नाही कळलं, आताच देतो ज्वलंत उदाहरण. पोरग 10वी 12वीत गेलं की चतुर झालं, धामकचं सोडून. येदा कदाचित मुलाने पाहता पाहता वावरता जरा मोठं धरू आपण, लग्नाला आलंय. त्यांनी एक मुलगी पाहिली, मुलीला मुलगा पसंत आला आणि मुलाला मुलगी पसंत पडली. आता त्यांचं जुळलं. ते मला जास्त सांगायचं नाही. आता जुळलं, पण अगोदरच आले सगळी दिल्ली फिरून. कळलं? आता दिल्ली फिरून जिथं फिरायचं तिथं फिरून आले, जुळलं त्यांचं. आता त्यांचं सगळं व्यवस्थित होणार आहे, काही त्याच अट नाही. पण ते नवरा बायको झाले का? तुमच्याकडे पाहून बोलतो. झाले का ते नवरा बायको? बोलो जवळ झाले का? नाही. कारण नवरा बायको बनवायची रीत आहे. कशी आहे ऐका. आता हे दोघं जण जाऊन आले म्हणजे नवरा बायको झाले का? नाही. आपली परंपरा आहे, पहिल्यांदा त्याला 2-4 दिवस हळद लावून सडवलं पाहिजे. हो का नाही? हळद लावल्यानं मग त्याला लग्नाच्या मंडपात आणलं पाहिजे, बावल्यावर उभं केलं पाहिजे, महाराज सारख्यानी मंगलाष्टक म्हणलं पाहिजे. आणि त्या लग्नामध्ये एखाद्या कुचीन पोरांनी एवढं अक्षत हातावर धरून फेकून मारलं पाहिजे. मग त्या मंडपात जितकी मंडळी आली, सगळ्यांना जेव घालणं, सगळं व्यवस्थित करणं. तिथून ते घरी जातील, सत्यनारायण करतील, 8-10 दिवस बाहेर देवधर्म करून येतील. मग त्यांना म्हणता येईल आता झाले हे नवरा. ही पद्धत झाली. कळलं का? हे मी व्यवहाराचं बोललो, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण परमार्थाची सुद्धा पद्धत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही देवदेव करतो, रामनाम घेतोय, सगळंच करतोय, मग आमची पद्धत काय चुकते? महाराज म्हणतात, बाबा रे तुम्ही सगळंच करताय, पण थोडंफार चुकतंय. पद्धत चुकीची होतीये. म्हणजे काय? आम्ही भजन खूप करतो, काही वेळेला असं होतं, यार इतके दिवस झाले मी माळ घातली पण मी आहे तिथंच आहे. म्हणजे तुझा विचार काय? माळ घातल्याबरोबर 4 मजली बिल्डिंग भेटावी तुला? नाही नाही महाराज, मी इतक्या दिवसाचा परमार्थ करतो पण माझी दैदय आहेच आहे. पण का आहे त्याचं कारण कधी आपण शोधून पाहिलं का? त्याचा विचार आपण कधी केला का? त्याचा विचारच करायचा आहे. महाराज सांगतात, तुम्ही भजन करता हे खरं, तुम्ही देवदेव करता हे खरं आहे, परंतु भजन करत असताना तुम्ही कसे करता हे महत्वाचं आहे. तुमच्या मुखातनं राग नका मानू, मी संतांचेच शब्द तुमच्या समोर मांडतोय, माझ्या खिशातला एकही शब्द नाही. यदा कदाचित कोणाला वाटलं ते मला भेटू शकता. चला,
मग तुम्ही भजन करताय, भजन करत असताना एक करायला पाहिजे, पहिल्यांदा देह शुद्ध करायला पाहिजे. प्रमाण सुद्धा आहे, देह शुद्ध करूनही भजन करावे. हा, महाराज सांगतात भजन देह शुद्ध झाल्यानंतर जो भजन करतोय ते भजन पावतं. मग आपलं देह शुद्ध आहे का? कोणती साबण लावल्याने देह शुद्ध होईल? अधामक. बरं, कुठला निरमा वापरल्याने देह शुद्ध होईल? हा, देह शुद्ध करायचं असेल ना, देह शुद्धी कशाने होते? महाराज सांगतात बाहेरच्या वस्तूंनी देह शुद्ध होत नाही. वरून कितीही घासा, निर्मळ नाही केले मन, काय करील साबण. काय करणार आहे साबण? हा, आणि जर तुमचं मन निर्मळ झालंय, मन चंगा तो कटोती में गंगा. मन जर चंगा असेल, चांगलं असेल, तर महाराज सांगतात कटोती म्हणजे एखाद्या छोट्याशा भांड्यात जरी तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि तुमचं मन चांगलं असेल तर ते गंगाजल होऊ शकतं. पण मन चांगलं नाही आहे, देह चांगला नाही. आपला देह चांगला नाही याचा अर्थ काय? भजन करतो आपण खूप, पण दारू पिऊन करतो. म्हणजे दारू पिऊन भजन करतात ते किती बोंबलून मेले ना, तरीही त्यांचा परमार्थ सफल होत होता का? मी म्हणत नाही. कबीरदासजी महाराज एका ठिकाणी सांगतात, तिल भर मछली खावे. कबीरदासजी महाराजांचं म्हणणं आहे, तिल भर मछली खावे, कोटी गेहूं दान, काशी तीर्थ करे तो भी नरक निदान. महाराज सांगतात तिळभर, थोडीशी तिलभर मछली खावे, कोटी गेहूं दान, काशी तीर्थ किया तो भी नरक निदान. थोडंसं जरी मांस खाल्लं, थोडी जरी मदिरापान केलेली असेल ना महाराज सांगतात तुम्ही गंगा जरी स्नान करून आलेले असाल ना, तरी मात्र तुमचे पाप गेलेले. मग काय केलं पाहिजे? पहिल्यांदा दारू सोडली पाहिजे. काय केलं पाहिजे? मांस खाणं बंद केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच भजन केलं पाहिजे. विठ्ठल दारू पिऊन मांस खाऊन केलेलं भजन भगवंताला पावन होत नाही, किंवा भगवंत ते भजन स्वीकारू शकत. काय म्हणतो मी? ऐकताय ना? तुम्ही म्हणाल महाराज असं कसं होते? उदाहरण देतो मी एक तुम्हाला. एक सुंदर एका घरी मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, सोयी संबंध झालेला आहे आणि जेवणाचा कार्यक्रम. मावशानं बसा खाली, उठू नका मध्ये मध्ये, नाही तर यायचं नाही पहिल्यांदाच. विठाला हे सुद्धा पद्धत माहित पाहिजे. हे सगळं शिकवायचंय मला तुम्हाला आजच्या कीर्तनात. रागाला तुम्हाला चालन, पुढच्या वर्षी नाही बोलावलं तरीच चालन. मला काही लेकरं बाळ नाही, मला काही बायका पोसावं लागत नाही. मागे ना पुढे दुड्डा पुढे. पण तुम्ही एवढा मोठा खर्च करताय ना, हे खर्च तुमच्या सार्थकी लागावा एवढाच अठ्ठास आहे. विठ्ठल काय बोलत होतो मी? घरी पाहण्याकरता मुलगा मुलगी जो काही असेल ते मला जास्त संसारातल्या गोष्टी सांगता येत नाही. मग ते पाहण्याचा कार्यक्रम झाला, स्वयंपाक सुंदर झाला. आता महाराज पंक्ती बसल्या. अरे ते पत्रावळीवर भात वाढलाय, असा सुगंध येऊ लागला, घमघमाट. पुऱ्या वाढल्या. महाराज काय सुगंध आहे, घमघमाट. आणि ते खाणारे जेवणारे म्हणतात वा वा वा, काय स्वयंपाक केलाय. कढी आली, बासुंदी आली, होते नव्हते सगळे पदार्थ आले आणि त्या पदार्थाचं महाराज गुणगान सुरू आहे. तितक्यामध्ये आता सर्व येणार, जेवायचंय. आचारी कोण असेल? काही म्हणतात महागाचे तांदूळ असतील रे, काही जण म्हणतात हे गहू घरी पिकवलेले असतील रे, काही जण म्हणतात फल्ली तेलामध्ये पुऱ्या तळून काढलेले असतील रे. हे सगळे चर्चा करत आहेत. काही जण म्हणतात नाही हे स्वयंपाक करणारा आचारी एक नंबर असेल. कळलं का? स्वयंपाक करणारा जर आचारी व्यवस्थित नसेल तर स्वयंपाक काय होतं? सुगरण बाई सुगरण पणा केला, भाजी मध्ये गुळ कालवला. महाराज सांगतात की स्वयंपाक सुंदर व्हावा याचं कारण आचारी चांगला असेल. नीट ऐका.
कोण असेल? आचारीच खरा चांगला असेल. तेवढ्यामध्ये आचार्याची छाती फुगली. मागेच चालू होतं, या पडद्याच्या मागे स्वयंपाक बनवणं चालू होतं. आचारी म्हणे जिधर उधर मेरी चर्चा हो रही है, म्हणजे मी यांच्यामध्ये गेलो पाहिजे, यांच्या संपर्कात आलो पाहिजे. 4 गावचे 4 लोक आलेले आहे, निदान मला त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी बोलवेल. तो आचारी आला, लोक जेवणार, आता मध्ये आला. ते म्हणतात भाऊसाहेब चिंता करू नका, स्वयंपाक मीच बनवलाय. बनवणाऱ्या आचार्याला होती रगत पिती, हातपाय सडले होते. हातपाय सडले आणि ते पंक्ती बसल्यानंतर याला पाहिल्यावर तर अर्ध्याचं मन कचकून गेलं महाराज. ते म्हणे यांनी स्वयंपाक बनवला का? ते म्हणे चिंता करू नका, मीच बनवलाय. तुम्ही म्हणत असाल मला स्वयंपाकासाठी माणसं जास्त लागतात. नाही 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 नाही, मला माणसं लागत नाही. या पुऱ्याची जी कणिक होती ना, ती माझ्याच हाताने मळली मी. त्याच्यातून पस निघत होता. लोक म्हणे उठायचं करा रे. तेवढ्यात म्हणे तुम्हाला वाटत असेल मला भांडे पण जास्त लागतात, मी भांडे पण जास्त लागू देत नाही का? ह्या ज्या पुऱ्या तळल्या ना, मी लाटण्याकरता पोळपाट नाही आणलो, ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या मांडीवरच लाटल्या. लोक म्हणे उठा रे बा, स्वयंपाक खूप सुंदर आहे, सुगंध खूप सुंदर येतोय, पण करता काय? यातला आपल्या उपयोगाचं काहीच नाही म्हणे. का? स्वयंपाक करणारा जो आहे तो बाह्य स्वरूपाने सुद्धा निर्मळ नाही. मला सांगा, विषय खूप महत्वाचा आहे. किती भूक लागू द्या तुम्हाला, असं कदाचित दिसलं तर पोटभर जेवण का बाबा तुम्ही? जेवणार का? अजिबात जेवणार नाही. उठून निघण्याचा प्रयत्न करू का? जर असं काही असेल, अमंगळ विषय जर होत असतील, तर देवाला उचंबळल्यासारखं होतं, मळमळल्यासारखं होतं. तुम्ही शरीर अपवित्र ठेवून भजन करत असाल, शरीर अपवित्र ठेवून किती पूजापाती करत असाल, त्याचं फळ मिळत नाही. म्हणून महाराज सांगतात शरीर शुद्ध करावं आणि मग भजन करावं. नीट आहे का? हे एकच नाही, मग हे जसं तुम्हाला असं बनलेलं एक अमंगळ असणार आचारी, त्यांनी बनवलेला स्वयंपाक जर तुम्हाला खाऊ वाटत नाही वा घ्यावं वाटत नाही, आणि मग देवाचं भजन तुम्ही अमंगळ अवस्थेत केलं असेल, देवाला कुठं ते आवडणार आहे? तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, ओ तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, ओ का म्हणे चित्त करा रे निर्मळ, ओ सुंदर प्रमाण झालंय. तुका मने चित्त करा रे निर्मळ. आता माईबाप तुम्हीच सांगा, मन निर्मळ होईल का? चित्त निर्मळ होईल का? पिणाऱ्याचं नाही. ह्या बकना भरलाय थुतकाडामध्ये, बजरंगबली, लेखाच्या बजरंगबली पळून जाईन मंदिरातून. तुम्ही म्हणाल लई तापलेले दिसता महाराज तुम्ही. नाही नाही, खरं बोलतोय मी. महाराज सांगतात चित्त निर्मळ करायचं असेल, पहिल्यांदा ह्या अमंगळ वस्तूपासून दूर राहावं लागेल महाराज. कळलं का? काही का असे ना, अरे शरीर अपवित्र होणारी वस्तू आपल्याजवळ नसावी. चित्त निर्मळ करायचंय, आपण चित्त निर्मळ करायचं म्हटलं तर तुम्ही जर व्यसनाच्या अधीन गेलेले असाल, चित्त काय खाक निर्मळ होणार आहे? कळलं का?
चित्त निर्मळ होणार नाही. महाराज सांगतात चित्त निर्मळ करण्याकरता एक पर्याय आहे, सद्गुरूच्या चरणारविंदात गेलो पाहिजे. सद्गुरू आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एकदा तुमची जशी गाडी असेल, गुरुदेव म्हणजे महाराज सर्व्हिसिंग सेंटर आहे, ही बिघडलेली गाडी सद्गुरूंच्या चरणारविंदात टाका. कळलं का? तिथे तुम्हाला योग्य क्रिया मिळेल, त्या ठिकाणावर तुम्हाला योग्य दिशा मिळेल. का? सद्गुरू महाराज सुखाचा सागर आहे. सद्गुरू महाराज एक आनंद धाम आहे. सर्व तीर्थ ज्यांच्या चरणारविंदामध्ये आहे ते सद्गुरू आहे महाराज. कळलं का? सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हो सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. किंबहुना सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. महाराज सांगतात सद्गुरू जर तुम्हाला मिळाला ना, निश्चितच तुमचा परमार्थ चांगला होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने निर्णय करायचा आहे, आज नाही उद्या नाही, आज नाही आतापासून सुरुवात करा की नाही आम्ही एक एक व्यसन सोडू. तंबाखू खाणाऱ्यांनी तर पहिल्यांदा तंबाखू सोडा. तंबाखू खाणाऱ्यांनी जर भजन केलं ना, बरेच जण असतील ते म्हणतील कोणी आणलं रे याला आज, विलाज नाही त्याला मी करणार काय. पण खरं आहे तंबाखू खाणाऱ्यांनी पहिल्यांदा तंबाखू सोडा. रागाला तुम्हाला ते येऊ द्या, मला काही तुम्हाला मागायला द्यायला लागत नाही आणि तुम्हाला माझ्याकडे यावं लागत नाही. पण मी तुमच्या भल्यासाठी सांगतो, चांगल्यासाठी सांगतो. तंबाखू खाणाऱ्यांना तर नाना प्रकारचे रोग होतातच होतात, दात खराब होतातच होतात, थोबाड वाकडं होतं ते होतं. पण ते तंबाखू खाणाऱ्याची मला लयच किळस येते महाराज. ते म्हणान का हो कुठंही पा, मंदिर कळना, देवघर कळना, सप्त्यात टाकलेली चटई कळना, काही काही तर कीर्तन ऐकता ऐकता सतरंजी उचलतात आणि खातली. काय माणसं आहात तुम्ही? हा, जेवढे पळतायत ते तंबाखूवालेच पळतायत. त्यांना माहित आहे आता सुरुवात झाली, काही खरं नाही आपलं 11 वाजेपर्यंत. दिवसभर पहा तुम्ही पिळपी पिळपी. बरोबर, जाऊ द्या. ज्याच्या घरी कोंबड्या असतात पाहिल्या का तुम्ही? कोंबड्या अधामक कोंबड्या बघा तुम्ही, त्यांना टाइम कळना, देवपूजा कळना, काही कळना महाराज. कुठंही पाहिलं तरी कोंबड, कुठंही बघा ते बघावं. तंबाखू खाणाऱ्याचं तोंड आणि कोंबड्याची तुम्ही म्हणा, मी नाही सारखंच विठ्ठल. सगळ्या संतांनी सांगितलं, ज्यांनी सांगितलं. सांगणाऱ्याला कॅन्सर झाला पण ऐकणाऱ्यावर असर झाला नाही. तुम्ही माझं काय ऐकणार आहे ते माहित आहे मला. कळलं का? पण सांगावं लागतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किती वरच्या पट्टीत गात होते आणि म्हणत होते, झाला गर्ग कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहात. नाही दिले हात महाराज. पुन्हा त्या महाराजांना म्हणावं लागलं, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. अरे अख्खे महाराज लोक उगाळून जरी पाजले ना, काय म्हटलं मी? बरं पा माझ्याकडे जरा असा हात करा सगळ्यांनी, माझ्या मागे म्हणा सगळे असा हात करून करा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या नवऱ्याची शपथ आहे, तुम्हाला तुमच्या घरचीची आहे, हात वर करा. आता मला कळतं किती जण काळजी घेते ते. तोही विषय येणार आहे आता पुढे. हे सगळे मार्ग सांगणार आहे मी, तुम्ही फक्त सुरुवात होऊ द्या. अजून माझं इंजिन तापलं नाही, इंजिन तापू द्या फक्त. बघा असा हात करा. अय धामक म्हणा माझ्या बरोबर, महाराज बोला, इकून आवाज येऊ द्या. महाराज तुमच्यासारखे आमच्या गावात भरपूर महाराज आले गेले, तरी पण आमच्यात तीळ मात्र बदल
झाला नाही. धन्यवाद. अरे काय हसता हा? हे हसता काय? महाराज सांगतात देह शुद्ध करा आणि भजन करा. नीट आहे का? विनोदाचा विषय नाही. विनोदातून तुम्हाला कळेल असं बोलतोय माई बाप. मग प्रत्येक व्यक्तीने अजून 4 दिवस राहिले सप्त्याचे. किती? 4 दिवस राहिले. प्रत्येक माणसांनी संकल्प करा, या सप्त्यामध्ये काही ना काहीतरी या संन्यासाच्या झोळीमध्ये एक तरी व्यसन टाका, म्हणजे मला दक्षिणा मिळाल्याचं पुण्य लागेल तुम्हाला. अजून 4 दिवस आहे. अरे मी पाहतो महाराज समाजाची अवस्था. लहान लहान मुलं हो, लहान लहान 8वी 9वी 10वीत असणारे मुलं महाराज तंबाखू खातात. 8वी 9वी 10वीत असणारे. लग्न असू द्या, लग्न, त्या लग्नामध्ये लग्न तिसऱ्याचंच नास्त भलतच. कळलं का? आणि तेही आहे 10वी 12वीतच आहे. त्याच्यातही त्यांनी लावले झण. ते म्हणते वैजा ते आता एक नवीनच गाणं. आम्ही येत होतो महाराज तिकडनं यवतमाळच्या पुढे जरा मराठवाड्याच्या बॉर्डरवर. महाराज तुम्हाला माहित असेल, आम्ही तिकडनं येत होतो आणि तिथे आम्हाला आडवी आली वरात. आणि त्याच्यात एक गाणं चालू होतं भलतंच. पहिल्यांदाच ऐकलं मी. मनुका मनुका, अरे मनुका काजू नाही कळलं. चला जाऊ द्या. तिथं होतं न नर न न न न न नर न न न लगन दुसऱ्या लोकाच रे. इकडं यायचं आहे, तुम्ही हसायचं आहे म्हणजे यायचं आहे. देव करो येऊ पण नाही आपल्या विदर्भात. चला जाऊ द्या. मला सांगायचं, लहान लहान मुलं दारू पितात. महाराज विनोदाचा विषय नाही, खरं सांगतोय, लक्षात घ्या. छोटे छोटे मुलं. संतांनी सांगितलं बाबा रे, परमार्थ पुढे करू आपण, पण पहिल्यांदा देह शुद्ध करू. तुम्ही जर चांगले झालात ना तरुणांनो, अरे तुमच्यावर उद्याचा भारत अवलंबून आहे. कल का भारत आज की संतान हे. उद्याचा देश तुमच्यावर अवलंबून आहे. उद्याची गावाची जी विकासाची गती आहे ती तुमच्यावर अवलंबून आहे. उद्याचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. उद्याचा येणारा इतिहास तुमच्या हाताने, मागे घडलेला इतिहास तुमच्या हाताने घडल्या जाणार आहे. महाराज सांगतात मग उद्याची जी योजना आहे ती तुमच्या हातामध्ये आहे. तरुणांनो, म्हणून आपण एक काम करायचंय, परमार्थ हे निमित्त करायचं आणि हे वाईट व्यसन आपल्यापासून दूर करायचे. विठ्ठल एक मार्ग झाला. भजन करायचं असेल, मी जाऊ का दुसऱ्या मार्गाकडे? का चालू देऊ हेच मार्ग? चालू देऊ ना? हो चाललं. तुमचं काय चाललं? मेला तर मेला महाराज बोल. हां बरं महाराज, एक मार्ग झालाय भजन चांगलं करायचंय, देवाचं भजन करायचं आहे. तर महाराज सांगतात शरीर शुद्ध करा, देह शुद्ध करा आणि परमात्म्याचं भजन करा. व्यसन करू नका. नीट आहे का? व्यसन कुठलंच व्यसन करू नका. होत असेल तर चहा सुद्धा पिऊ नका महाराज. कळलं का? चांगलं जगायचं असेल, व्यवस्थित राहायचं असेल. महाराज आता तर पूर्ण बारबाई खेती झाली. माणसाचा काही भरोसा राहिला नाही. लोक म्हणतात मी 100 वर्षापर्यंत जगणार. बुजगावण्या काय जगणार आहे तू? हुक मारली तो उडतं. काय 150? पूर्वीचे माणसं जगायचे महाराज 100 वर्षे. अरे तसा तर कलियुगातला व्यक्ती 100 वर्षे जगलाच पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. किती वर्ष? किती वर्ष? बोटावर मोजण्या इतके जर लोक आपल्या गावचे सोडले ना, तर त्याच्या अगोदरच चाललेत. तुमच्याकडलं माहित नाही मला, आमच्याकडलं सांगतोय. कळलं का? हो. कितीपर्यंत चालले लोक आता? 60, 65, जास्तीत जास्त 70. 70च्या पुढे 71, 72, 75, 40 झाले. आता पोरं 35व्या वर्षी नको ती बिमारी. काय झालं रे? पांड्या बिमार झाला आमच्या इकडला. अरे काय झालं? काय माहिती, 2 दिवस ताप आला आणि तापीतच गेलं. आता तापीतच गेलं. नीट आहे का? का गेलंय? तुमच्यामध्ये असणारी जी इम्युनिटी पॉवर आहे ती कमी झाली. का झाली? व्यसनाने झाली, हे मला म्हणायचं आहे. विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे.
विषयी गोंधळ तसे. पुढचं काय? देवधर्म सांधी पडिले सकळ. सांधी पडिले सकळ. महाराज सांगतात, महाराज का पळाले? विषयी गोंधळ गाजत असे. महाराज सांगतात, बाबा रे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी ब्रेक लावतात. म्हणून निळोबाराय सांगतात, ज्या संतांनी मार्ग सांगितला, तुमच्या जीवनाचा नासोडा होत असेल त्यासाठीच निळोबाराय म्हणतात, संतांनी जे सांगितलं, काय सांगितलं? मार्ग दावून गेले आधी, ओ मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग चालू जाता, तेनेच पाठे चालू जाता, तेनेच पाठे चालू हे मार्ग सांगतायत. कोणते? परमार्थ करण्याचे हे मार्ग आहे. मार्ग दावून गेले आधी, परमार्थ कसं करायचं हे सांगतायत महाराज. कळलं का? बऱ्याच वेळा आपण पाहत असतो, हे बघा, सुंदर असा परमार्थ करतोय आपण, करतो, हरकत नाही. चांगला परमार्थ करतोय, हरकत नाही. पण जर आपण ओंगळ वाहणे जर परमार्थ करू, महाराज सांगतात ते परमार्थ पुरेसा होणार नाही. उदाहरण एक देतो तुम्हाला आणि दुसरा मार्ग समजावून सांगतो. एक वेळा काय झालंय, गावातल्या एका माणसाला विनाकारण त्याचं स्वतःलाच त्याला वीट आलाय महाराज, स्वतःलाच. आणि त्यांनी काय केलं, चला जाऊ द्या, यावेळेला 4 धाम करून यायचं. 4 धाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, सगळं 3.5 शक्तिपीठ सगळं फिरून आला. आल्यानंतर श्रीमंत होता, त्याला वाटलं चला जाऊ द्या, आता 1 सप्ताह आपणच करावं. ह्या मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलंय, इतका मोठा सप्ताह आयोजन केलाय महाराज. चांगले महाराज बोलावले, सगळं झालं. 7 दिवस सप्ताह. सप्त्याच्या अगोदर त्यांनी 1 महिना तयारी एकट्यानेच केली. सप्ताह पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत झाला. कीर्तन, कथा, हरिपाठ, भजन, काकडा सगळं झालं. आणि काला करणारा महाराज गेला, वर नाही, घरी. महाराज गेल्याच्या नंतर यांनी सगळे ते जेवणाचं आटोपलं, सगळं आटोपलं, भांडे घासघूस करून ठेवले. मग म्हणे सप्ताह झाला, टेन्शन गेलं, पण थकवा आला म्हणून ढाब्यावर गेला. इतकी मेहनत केली, 4 धाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग सगळं केलं, पण तिथं ढाब्यावर जाऊन पेलं, सारं न्यूट्रल झालं. मी म्हणत नाही, तुकोबाराय महाराज म्हणतात, भजन ते ओंगळ वाणे, भजन ते मंगळवाणे, भजन ते मंगळवाणे, भजन ते मंगळवाणे. हरि का दाने चुको नये, नरक दाने चुको ना, नरक दाने चुके ना, नरक
पुढे प्रमाण देऊन जातोय. नीट आहे का? महाराज सांगतात भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून भजन महाराज चित्त शुद्ध करून करा, भजन महाराज देह शुद्ध करून करा. निश्चितच त्या भजनाचा लाभ तुम्हाला होईल. हे एक मार्ग झालाय. दुसऱ्या मार्गाकडे वळू. दुसरा मार्ग संत सांगतात जीवन जगत असताना ठीक आहे, परमार्थ इथपर्यंत करता इथपर्यंत ठीक आहे, पण दुसरा विषय तुमच्यासाठी सांगतोय. जीवन जगत असताना कधीच कोणी कोणावर अवलंबून राहू नका. कळतंय का मी बोलतोय ते? एकमेकावर डिपेंड राहू नका. ठीक आहे, सहकार्याची भावना असेल ठीक आहे, पण कधीच कोणी कोणावर डिपेंड राहू नका. नाही तर एक ना एक दिवस तरी धोका खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि कोणी शानपण करून असं म्हणू नये. एखादा व्यक्ती घाबरल्यासारखा आहे, त्याला आपण म्हणतो घाबरू नको रे सख्या मी आहे. काय करशील तू? घाबरू नको रे सख्या मी आहे. हे सगळ्यात मोठी कमजोरी आहे महाराज, लक्षात ठेवा. मी तरी सांगतो हे शब्द मी आहे म्हणून समोरच्या व्यक्तीला कमजोर करू नका. आणि मी या मताचा महाराज आहे, मी आहे म्हणणाऱ्याची सहानुभूती जीवनात कधीच घेऊ नका, नाही तर आपण जीवनामध्ये अनसक्सेस जरूर होणार. नाही कळलं तर तुम्हाला कळेल असा दृष्टांत देतो. एकदा सशाला त्याग झाला, वैराग्य आलं. काय करावं राजा, आपण एवढूसा जीव आहे म्हणे. ससा एवढूसा जीव आहे आणि हे सगळे मोठे मोठे आहे. कोण? एक गाय माता होती, दुसरं एक घोडं होतं, एक गध होतं आणि एक बोकडू होतं. ते बोकडू म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, कळलं का? ह्या सगळ्यांना हे बिचारे बलवान होते. ससा एकटाच असा काडिंग किडिंग काडिंग किडिंग. त्याला वाटलं राजा आपलं काही खरं नाही, आपण 4-5 मित्र केले पाहिजे, आपण कोणाचा तरी सहारा घेतला पाहिजे. सशाला वाटलं म्हणून सशाने गायीशी मैत्री केली, एक दुसरी मैत्री घोड्याशी केली, तिसरी मैत्री गध्याशी केली आणि चौथी मैत्री त्या बोकड्याशी केली. एके दिवशी काय झालं, मैत्रीमध्ये आता रोज ससा जाऊ लागला, त्याची वरखाल करू लागला. रोज जात होता. हिरवं हिरवं गवत आणायचा, आपल्या छोट्या छोट्या हातांनी गाईसमोर ठेवायचा, घोड्यासमोर ठेवायचा, गाढवासमोर ठेवायचा, बोकड्यासमोर पानं आणून ठेवायचा. ते सगळे आनंदाने खायचे. पण एके दिवशी काय झालं, हे फिरत असताना त्या सशाच्या मागं लागलं कुत्रं लई डेंजर असते महाराज. कसं डेंजर असते ते आपल्या चोपदाराला विचारा. आता घरातून निघत असताना ते म्हणे महाराज मी पुढं जात नाही. म्हटलं तिकडे विठोबा रखुमाई चालू झालं ना. ते म्हणे ते कुत्र पुढे जाऊ देत नाही महाराज. मी म्हटलं करू काय आता. हेमंत भाऊ घरात होते, आवाज देता इकडे विठोबा रखुमाई, आवाजच येईना त्यांना. मग हे म्हणे महाराज मी तो पुढे जात नाही. म्हटलं काय रूम मध्ये कीर्तन करतो? अजिबात पुढं निघा ना. खरी गोष्ट सांगतोय, समोर आहे ते म्हणे त्या भाऊला आवाज द्या हो. त्या भाऊला इकडे विठोबा रखुमाईवाले खोकलून राहिले. म्हटलं अरे चला. नाही म्हणे महाराज कुत्र जाऊच देत नाही. आता ते झगा घातलाय, झगा ग महाराज पुढे जाईना. शेवटी मला राग आला थोड्या वेळासाठी. म्हटलं चोपदार तुम्ही राहा मागं, मी जातो पुढं. पुढं येईपर्यंत बाजळ बाबा आले. मग त्यांना जरा हिंमत आली, आता येतो. म्हणजे मला सांगायचं काय, म्हणजे कुत्र्याची भीती माणसांना सुद्धा वाटते, नाही का बाबा? माणसाला वाटते. ते तर ससा आहे, ते त्याच्या मागं लागला. यायच्या मागं न लागता घाबरले. त्याच्या मागं सश्याच्या मागं कुत्रं लागलं. कुत्रं हापापू लागलं, सॉरी ससा हापापू लागला. धावतच गाईजवळ आला. गाईला म्हणते मावशी मी एवढ्या दिवस तुझी सेवा केली, तू तुझ्या सानिध्यात राहिलो. एक काम कर, तू माझं रक्षण कर. तू जरा शिंगाचा हिसांडा मारला ना तर तो कुत्रा दूर पळून जाईल. गाई ताकद आहे ती आहे ना. तुम्ही अनुभव केलाय, शेतकरी माणसं आहात आपण. ज्या वेळेला गाय जनते त्यावेळेला कुत्र्याला अवतीभोवती फिरू द्या कसे इसांडे मारते. तसंच ससा म्हणते यावेळेला मला तुझं लेकरू समज, एकदा या कुत्र्यापासून वाचव. ती गाय त्याला म्हणते बाबू बाजूला वय, ए बाल्या बाजूला हो. म्हणे का? 5 वाजले, माझं लेकरू वाट पाहते, मी पाणावलेली आहे, मला माझ्या बाळाला पाजवायचंय, माझ्याकडे वेळ नाही. ससा म्हणे वेळ नाही, हिला तर रोज हिरवं आणून द्यात होतो. बरं जाऊ द्या, हिला घाई असन. लगेच गेला गाढवाकडे. त्याला म्हणते ओ गधे दादा. आता बखत पडे बाका तो गधे को बोल ना काका. ससा म्हणू लागला ओ गधे भाऊ, म्हणे एक काम करा, तुमच्या एका लातोनं कुत्रं मरते म्हणे. एकाच लात
फक्त मला वाचवा, मी तुमचा मित्र येणार आहो, मला एकदा वाचवा. ते गदे भाऊ म्हणाले, बाजूला होय ससेराव, बाजूला व्हा. म्हणे काय? त्या गाईचा जो मालक आहे तोच मालक माझा आहे. वाक्य नीट आहे का? विनोदावर जाऊ नका. गाईचा जो मालक आहे तोच मालक माझा आहे. गाय एकदा 5 वाजता एकदा गोठाणावर गेली, जे तिचं गोठा आहे, एकदा गोठ्यात गेली की गेट लागून जातं. गाई बरोबर मी गेलो नाही तर माझा मालक हातात बेद घेतो आणि माझी हजेरी घेतो. मी जर इथं लात मारत बसलो तर घरी गेल्यावर मला मार खावं लागतं. मी तुला वाचवू शकत नाही. गदही पळालं. पा गद्याला तेवढी अकल होती, तेही पळालं. गध पळालं. आता राहिलो घोडं. घोड्याकडे गेले. घोडे दादा म्हणे काय? एकदा मदत करा म्हणे, ते पाते कुत्रं येत आहे. मग मला तुम्ही पाठीवर घ्या आणि दूरवर पळून चला. घोडा म्हणू लागला, मला वेळ नाही बाबा, मलाच त्या घोड्याची पहिल्यांदा भीती वाटते. 1-2 वेळा मी त्याच्या चेंगुलमधून सुटलोय. आता मी त्या कुत्र्याच्या मागे येत नाही. तू एक काम कर, तुझं तू पाय. मी निघालो. घोडा बाजूला झाला. आता राहिलं बोकुड. ते पहिलेच टरेल होतं, कळलं? बोकडाला म्हणते, बोकुड दादा एकदा मला वाचवा. बोकुड म्हणे, कुत्र्याचं माझं कसंच जमत नाही म्हणे. का? कुत्र्याच्या पुढे मी गेलो तर तो मला फाडल्याशिवाय राहत नाही. तुझं तू बघ काय आहे ते. सशाला शेवटच्या क्षणावर एकही जण मदत करेन. आणि का त्या सशाला एकही मदत करत नव्हते, तेव्हा तो ससा सैरा वैरा कुत्र्याच्या भीतीने पुढे धावत होता. गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर एक गरळ घातलेली होती. एक झुडूप म्हणा, ते फरळ तोडून टाकलेले असतात. आणि त्या एकदम झुडपामध्ये घुसला. छोटूसा ससा आतमध्ये घुसला. कुत्र त्यापर्यंत आला, थांबला, निघून गेला. मग सशाने श्वास टाकला. काय राजा, मी जर धावत इथपर्यंत आलो नसतो तर गेलो असतो त्याच्या पोटात. याच्यापेक्षा कुत्र्याला मागे टाकून मी इथपर्यंत आलो आणि वाचलो. या सगळ्यांची मदत घेण्यापेक्षा, वाक्य नीट आहे का? या सगळ्यांची मदत घेण्यापेक्षा कुत्र किती स्पीडनी धावतो त्याच्या स्पीडचा अंदाज लावला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं आपल्याला धावता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. हे सशाला कळलं महाराज. तेव्हापासून सशाने जे धावायला सुरुवात केली, पुन्हा ते कुत्र्याच्या अधीन गेला नाही वा कुत्र्याला तो कधीच भेटला नाही. का? आता तो स्वतःवर डिपेंड आहे, दुसऱ्यावर डिपेंड नाही. जो दुसऱ्यावर विसंबून राहतो त्याचा घोडा पेंड खातो. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कारोबार संपला. महाराज सांगतात, जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो आजच भविष्य संपलं. महाराज, कळलं का? म्हणून दुसऱ्यावर विसंबून राहू नका, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही म्हणाल, मग तुमचं म्हणणं काय? आमच्या घरादारातले लोक सगळे सोडून देऊ का? नाही, खूप प्रेम करा त्यांच्यावर, खूप प्रेम करा. तुमच्याजवळ असेल नसेल सगळं त्यांना द्या, घ्या, सगळं घ्या, पण त्यांच्यावर डिपेंड राहू नका. तुम्ही तुमच्या स्वतःची तयारी ठेवा. काय तयारी ठेवायचंय? या जगतामध्ये माझं कोणीच नाही, फक्त माझा एक आहे, तो म्हणजे परमपिता परमेश्वर. त्याच्याशिवाय तुमचं कोणी नाही. निदानीचा एक पांडुरंग. कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, किसी का साथी यारो, कौन किसी का सगा. अंतकाल की सूद रखना, अंतकाल की सूद रखना, नहीं पावे दगा, नहीं पावे दगा. औट हाथ का मानव दे तुझे दिया, खाना पिया सुख से सोया ना जमाना को, खाना पिया सुख से सोया ना जमाना सोया. हाथ का माना दे, अल्लाह ने तुझ दिया, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. महाराज सांगतात, हे मार्ग सुद्धा संतांनी सांगितलंय.
कोणी कोणावर विसंबून राहू नका. मग स्वतःवर डिपेंड राहायचं, आपला आत्मविश्वास वाढवायचा आणि आपल्या जीवनामध्ये एक जोडायचा, तो म्हणजे परमात्मा. बस तुम्हाला चिन्मय शक्ती, चैतन्य शक्ती, त्या भगवंताची अनुभूती जर करायची असेल तर महाराज सांगतात तुम्ही त्याच्याशी जुळा. बाकी संसारातले सगळे धोके देणारे आहे, लक्षात ठेवा. सगळे, कोणीही असो. कळलं का? वाटतं तुम्हाला हे माझं आहे, वाटतं तुम्हाला ते माझं आहे, पण कोणीच कोणाचं नाहीये. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, हा कोण कुणाचे सगळे सोयी रे. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. कोणाचं नाही. नीट आहे का? मग काय करायचंय? कोणी कोणाचं नाही तर तिसरा मार्ग सांगतात. बाबांनो, मार्ग जे संत सांगतायत ते लक्षात घ्या, जीवनाचं कल्याण होईल. करतात काय? तिसरा प्रसंग सांगत असताना, मार्ग सांगत असताना सांगतात कोणी कोणावर विसंबून राहायचं नाही. आणि तिसरा मार्ग सांगताना सांगतात, बाबा रे, कधीच कोणी कोणाचा विश्वास गमावायचा नाही. तिसरा मार्ग लक्षात ठेवा. काही झालं तरी चालेल, पण आपल्यावरचा एकदा विश्वास उडाला नाही, संपला. काही केल्यानंतर पुन्हा ते विश्वास तुमच्यावर होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा विषय. जीवनामध्ये घरात असा, बाहेर असा, व्यवहारात असा, परमार्थात असा, आपल्यावरून कोणाचा विश्वास उडू नये असं जीवन जगलं पाहिजे. नीट आहे का? निश्चितच असं जगलं पाहिजे. व्हावा वाटे जना, तुका मनेसाठी गुणा. कळलं का? तुम्हाला वाटत असेल ना समाजाने आपल्याला जवळ ठेवावं, त्याच्यावरून आपला विश्वास उडू नये किंवा आपल्यावरून त्यांचा विश्वास उडू नये असं वाटत असेल तर महाराज सांगतात त्यांचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, तुमच्यावरचा विश्वास उडू देऊ नका. नीट आहे का? कधी कधी काय होतं, 50 रुपयासाठी विश्वास उडून जात असतो. साधी गोष्ट असते. कधी कधी 50 रुपयासाठी विश्वास उडतं आणि एकदा 50 रुपयासाठी उडालेला विश्वास 50 लाख जरी दिले पुन्हा बसत नाही. महाराज लक्षात ठेवा.
वाक्य खूप मोठे आहे. पुन्हा 50 लाख दिले ना तरी बसत नाही. म्हणून महाराज सांगतात, व्हावा असे वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, असे गुण अंगी ठेवा. नीट आहे का? काही काही गावामध्ये असतात ना, लोक म्हणतात स्वर्गात गेला, नरकात गेला. हो, ते कधी केव्हा जातं ते देव जाणे, पण मी तुम्हाला इथून सांगतो तो स्वर्गात गेला का नरकात गेला. कळलं का? एखाद्याची जर गावात मयत झाली, तुमचं गाव सोडून बरं, आमच्याकडचं तुमच्या इच्छे तर सगळे देव झाले महाराज. कळलं का? हे शिवपुराण चालू आहे, एवढी गोड गाणारी गान कोकिळेसारखी माणसं आपल्या गावात आली आहे. कळलं का? हे नंबर 1चे कीर्तनकार चालू आहे, तुम्ही एवढ्या गर्दीनं बसलेले आहे. तुमचा विषय नाही, अजिबात नाही. खरं तुमची शपथ तुमचा विषय नाही. मी तिकडलं सांगतोय. माणूस मेला ना तर हे स्वर्गात गेलं का नरकात गेलं इथूनच लक्षात घ्यायचं. काय करायचं? फक्त 2-4 माणसं इकडे सोडायचे, 2-4 बाया इकडे सोडायच्या, गावचा समाचार घ्यायचा. ओट्यावर बसलेले लोक काय म्हणतात ते बघायचं. एखादा माणूस गावातला गेला ना तर लोकांच्या मनामध्ये एकच असते, फार वाईट झालं, फार वाईट झालं, यांच्या जागेवर आम्ही गेलो असतो ना, जमलं असतं, पण हे गावात राहिले असते. लई प्रगती केली हो यांनी गावात, लई लोकांना आसरा दिला हो यांनी, लई लोकांना आसरा दिला हो. समजून घ्यायचं, हा निश्चितच स्वर्गात गेला. 5 जण, 5 म्हणजे परमेश्वर, 5 जर चांगलं म्हटलं ना तर निश्चितच हा स्वर्गात गेला म्हणावा. आणि पुन्हा दुसरा एखादा गेला आणि पुन्हा 4-5 जण फिरून आणायचे, आणि ते येऊन जर म्हणत असेल आमका आमकाजी गेला, लोक म्हणते बरं झालं गेलं, ते बरं झालं. शेजाऱ्याला झोपू देत नव्हता, घरातले शेजारी, शेतातले शेजारी, कोणाला झोपू देत नव्हता, नीट पाहत नव्हता. हे गेलं ते बरं झालं, कुठेही आडवच येत होता. कळलं का? समजून घ्यावं, हे कुठंच गेलं नाही, मधातच लटकलं. लटकते रे ना, हे तुमच्यावर आहे. म्हणून महाराज कधी कोणी कोणाला दगा देऊ नका. दगा दिल्यानंतर तुम्ही काही सार्थक करू शकत नाही. एक सुंदर पद आहे महाराज. दगा किसी का सगा नहीं है, किया नहीं तो कर देखो, जिस किसने भी दगा किया है उसके जाकर घर देखो, उसके जाकर घर देखो. दगा किसी का सगा नहीं, कोणाचाच सगं नाहीये. म्हणून विश्वास उडू देऊ नका. सारं काम विश्वासावर चालतंय. ऐका ना, ऐका ना, तुम्ही इथं येऊन बसलात कोणाच्या भरोश्यावर? अरे बोलला ना, बरं जाऊ द्या, तुम्ही बोला बाबा. हो, कशावर? विश्वासावर ना. तुम्ही म्हणाल काय डोकं फिरलं, आम्ही कसं काय विश्वासावर आला? अरे विश्वासावर घर लावून आले आणि एक कुलूप लावलंय, त्याला अख्खं घर बंद पडलंय, त्याला एवढंसं कुलूप लावलंय. त्या कुलूपाच्या विश्वासावर तुम्ही कीर्तनात बसलात ना. तुम्हाला माहितीये कुलूप मरेपर्यंत दुसऱ्याला घरात घुसू देत नाही. एक तर ते फुटन तुटन, मगच आतमध्ये कोणीतरी घुसन. एका एवढूशा कुलपावर तुम्ही एवढा मोठा विश्वास ठेवला, बरोबर आहे का नाही? हे कशाच्या भरोशावर टिकतंय? विश्वासाच्या. चला हे जरा कठीण झालं, सोपं सांगू का? तुमच्या घरात पती पत्नीचा संबंध कशावर टिकलाय? बोला बरं पटकन. धामक. एखादं म्हणत असं, काय बोलता महाराज? टेम्प्यावर, हातात टेम्प घेऊन मी माझी बायको विश्वासात ठेवतो. काय लबाड बोलतो सख्या? अरे असं होत नाही ना राजा, तू किती टेम्प घे, त्याच्यासाठी तुम्हाला विश्वासच ठेवावा लागल. आमच्या भजनाला विचारून पहा, काही झालं तरी आम्ही 4 महिने बाहेर राहू, पण आमच्या अर्ध्यांगिनीवर विश्वास आहे. कळलं का? त्यांना माहिती आहे आमचे भजने कुठेही जाऊ द्या, त्या सुद्धा म्हणतात आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. हे विश्वासावर टिकतंय महाराज. आणि यदा कदाचित एखाद्याला विश्वासघात केला, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो विश्वास परत येत नाही. विठ्ठल नाही कळलं, अजून एक उदाहरण देतो मी. एकाने पोपट पाळला, मिट्टू, ते पिंजऱ्यात ठेवला. काही दिवसांनी त्याला मोकळंच ठेवलं, आणि ते कुठेही जरी जायचं तर मिट्टू सोबतच. त्यांनी आवाज जरी द्या, इथं जरी बसला ना तो आवाज द्यायचा, मिट्टू 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 इधर आओ इधर आओ. तो ब्रुरुरुरुरुरुरु यायचा, खांद्यावर बसायचा.
पंक्तीत जायचं असलं सप्त्यामध्ये तरी म्हणायचा, जेवायला गेला तरी मिट्टू त्याच्या सोबतच असायचं. एके दिवशी काय झालं, मिट्टून ते दोघं खेळून राहिले. खेळता खेळता जाणून बुजून नाही, सहज एक एवढसा खडा घेतला आणि जाणून त्या मिट्टूला त्यांनी फेकून मारला. नीट आहे का, फेकून मारला, ते चाळ्यात लागला. मिट्टूला झाण झाली. थोडा वेळ तर तो तसाच पडला. तदनंतर हा धावत गेला, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला सांभाळलं, काय करायचं ते केलं. आणि थोड्या वेळानंतर त्याला जरा चेतना आली. थोड्या वेळानंतर इकडे तिकडे फिरू लागला. तो फिरू लागला आणि एका कोपऱ्यात बसला. असा हा इकडे बसलेला होता. आवाज देतो, मिट्टू मिट्टू मिट्टू, इधरा इधरा. मिट्टू इधरा म्हटला की तिधर करायचा. विश्वास इतका होता, पहिल्याने मिट्टूला आवाज दिला तर भुर्रकून यायचा खांद्यावर. आता आवाज देते, मिट्टू म्हटलं की गुर्रकून फिरतं तिकडे महाराज. पण जवळ येत नाही. का येत नाही? त्याला माहिती आहे आता याच्याजवळ जायचं नाही. त्याला आतापर्यंत माहित होता हा माझा जिगरी आहे, हा मला काही करत नाही. पण काल यांनी माझा प्राण घेतला होता. शेवटी मिट्टू जवळ येत नाही म्हणून हा सिट्टू उठून मिट्टू जवळ जातो. आणि तिथे गेल्यानंतर आता मिट्टूला हात लावणार. तो मिट्टू जे उडाला तर अजूनही परत आला नाही. हा मिट्टू दुसरा कोणता नाही, तुमच्या आमच्यात असणारा विश्वास नावाचा मिट्टू आहे. एकदा उडाला ना पुन्हा कधीच परत येणार नाही. विठ्ठल कळलं असेल तर पुढे जातो, नाही कळलं तर एक उदाहरण देतोच. लई आपल्याजवळ रातभर बोलतात. सांगा, हे बघा, प्रमाणाच्या बाहेर जात नाही मी. संतांचं प्रमाण घेऊनच बोलतोय, तुम्हाला कळेल असंच बोलतोय. हे लाख मोलाचं आहे, सगळं काही ऐकाल तुम्ही, पण हे मिळेलच असं सांगता येणार नाही. लक्षात ठेवा, सगळं बदलत चाललंय आता. बाप, एक उदाहरण अजून देतो. तुमच्या घरात घडणार पती पत्नीचं भांडण होतं, चांगल्याच नाही होत. शांती थरथर घाबरते. आलं माय मेलं, आता काही खरं नाही. शांती शांती धगधग करणे लगा. तेवढ्यामध्ये तो येतो, 2-3 रपारप ठेवतो. एके दिवशी राग आला आणि पत्नीने त्याला सोडून दिलं. घरी गेली, वडिलाकडे गेली, आलीच नाही. आता ह्या बिचाऱ्याला काय 8-10 दिवस बरं वाटलं. सोबत्याने पाजलं तिथपर्यंत बरं होतं, जिथपर्यंत पाजलं तिथपर्यंत बरं वाटलं. रोज बाहेर जायचा, दिवसभर पियायचा, रात्री पॅन्डात मुतायचा. गेले असे दिवस काही, पण पोटाची खळगी भरणा ना. मग काय केलं म्हणे, आता हिच्याशिवाय भागत नाही. मग गेला तिथं गेला आणि तिथे गेल्यावर म्हणते, शांते चल ना घरी. ते म्हणते, मी येत नाही. म्हणे, का? तुमच्यावर माझा विश्वास नाही. नाही शांते, एकदा चल, देवाची शपथ, मी काहीच आता तुला करत नाही, आता माझ्यासोबत चल. शांती म्हणे, मी येत नाही. काय आहे तुझ्याजवळ म्हणून तुझ्याजवळ येऊ? इथंच करते, इथंच खाते, पण वापस आला. 4 माणसं चांगले चांगले घेतले आणि 4 चौघांना घेऊन परत निघाला. परत गेल्यावर ते सगळे माणसं पंच असतात ना मध्ये, ते म्हणाले, शांते अगं चल ना. हा म्हणतोय ना, हे बघ महादेवाची शपथ घेतोय, ते विठ्ठलाची शपथ घेतोय, देवाची शपथ घेतोय. ती पत्नी म्हणते त्यांना, मामाजी, त्या गावच्या लोकांना, मामाजी शपथीचं काही सांगू नका, महादेव तर खांद्यावर घेऊन फिरते. ते कळलं का? विठ्ठल तर गळ्यात बांधून फिरते. ते कळलं का? अगं मारुतीची शपथ घेतोय, मारुतीला तर काहीच म्हणत नाही. ते तुम्ही महाराज सांगूच नका. म्हणे, का? मी त्याच्यासोबत येत नाही. मला सांगा, आता मेडिकल मधल्या कोणत्या गोळ्या दिल्यानंतर तिचा विश्वास वापस येईल? बोला पटकन. अय धामक, विश्वास तिचा वापस येण्याकरता तुमच्या नांदगाव खंडेश्वरच्या, आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या मेडिकलमध्ये अशा कुठल्या गोळ्या आहेत का की जेणेकरून तिचा विश्वास वापस येईल? नाही येणार. येणार का? येणार नाही. का? महाराज सांगतात, तो विश्वास वापस येणार नाही. एकदा गमावलाय तो पुन्हा येणार नाही. लक्षात ठेवा. महाराज सांगतात, आपुला आपण करावा. का करावा? महाराज सांगतात, जीवन बेकार होऊ नये म्हणून हेच मार्ग सांगितले. आणि ह्या मार्गावर चाला रे, जीवन सुखमय होईल. येण्याची पंते चालू जाता, येण्याची पंते चालू जाता, येण्याची पंते चालू जाता, येण्याची पंते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही, 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 न पडे गुंता कोठे काही. येण्याची पंते चालू जाता,
जाता येण्याची पंथे चालू जाता येण्याची पंथे चालू जाता पळे गुंता कोठे काही नपरे गुंता कोठे काही पळे गुंता कोठे काही नपरे गुंता कोठे काही येण्याची पंथे चालू जाता 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 येण्याची पंथे चालू संतांनी जे मार्ग सांगितले त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे महाराज. परमार्थ जसा महत्वाचा आहे तसं तुम्हाला व्यवहार कळणं सुद्धा महत्वाचं आहे. संतांनी सांगितलंय जोडून या धन उत्तम व्यवहारे, हा सुद्धा एक मार्गच आहे. संतांनी सांगितलंय. तुम्ही म्हणाल मग आम्ही देवदेव करतो, आम्ही सप्ताह करतो, महाराज आम्ही कीर्तन करतो, मग आम्हाला व्यवहार सांभाळायची गरज नाही. अरे सप्त्याच्या ठिकाणी, नामचिंतनाच्या ठिकाणी, व्यवहाराच्या ठिकाणी मी किती कथा करत असेल, मी किती कीर्तन करत असेल, तर व्यवहार करायला अर्थच लागतो. परमार्थ करण्याकरता भगवंताचा भाव लागतो. लक्षात ठेवा. नाही मी म्हटलं कुठेही परमार्थच लावतो, कसं जमन? मी इथून उठलो, सप्ताह झाला, उद्या निघालो, जाता जाता नांदगाव खंडेश्वर मध्ये गेलो आणि गाडी माझी पेट्रोल पंपावर लावली. किती पाहिजे? फुल करून दे म्हटलं त्याला मी. आणि ते मग म्हणते पैसे. मग मी म्हणा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ते थुतकाडीत मालना बरी माझ्या तिथं रामकृष्ण हरी नाही चालत, तिथं पैसाच लागतो. म्हणून महाराज हे सुद्धा सांगतात, बाबा रे घरावर तुळशी पत्र ठेवून फक्त परमार्थच करा असं नाही, धन जोडा. आमच्या संप्रदायामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठंच असं म्हटलं नाही की सगळं सोडसाड करा, मोडमाड करा. अजिबात नाही. ठाईचं बैसुनी करा एक. पुन्हा आलो आपण त्याच विषयावर. लक्षात ठेवा. महाराज सांगतात बाबा खूप धन कमावा, पण कसं कमावा? चांगल्या कामाने कमवा, नेक मार्गाने कमावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदासो विचारे वेच करी, वेच करी. उदास विचारे वेच कार्य, वेच कार्य. उत्तमची गती तो एक पावेल, 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 उत्तमची गती तो एक पावेल. महाराज सांगतात उत्तम व्यवहार करा, चांगला व्यवहार करा. आता उत्तम व्यवहार, चांगले व्यवहार कोणते? खूप सारे चांगले व्यवहार आहे. मी चांगले व्यवहार सांगत नाही, फक्त कोणते व्यवहार करायचे नाही, काही व्यवहार सांगतो. नीट आहे का? नेमकं काय करायचं? माझ्याकडे बघा. सगळं काही करा, फक्त 4-5 धंदे करू नका. नीट आहे का? ऐकसाल तर. 1 दारू विकू नका, 2 मांस विकू नका, 3 चोरी करू नका, 4 तुम्ही सांगा ना एखादा, घेऊन जाईन धामकमधून मी. 4 आती लोकांना पिळू नका, म्हणजे व्याजाचा धंदा करू नका. लोक म्हणतील या महाराजाला हाना लवकर गावातून बाहेर, हे काहून आमच्या धंद्यावर टपलंय. नाही, मी संतांनी सांगितलेले मार्ग सांगतोय माई बाप. माझ्या खिशातलं काहीच नाही. लक्षात ठेवा. हे काही असे धंदे आहे, हे करू नका. 5 जुवा, हे काही झालं तरी करू नका. लक्षात ठेवा. याचं विश्लेषण जर करतो म्हटलं तर सकाळचे 4 वाजतील.
लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात खूप सुंदर कार्य करा, उत्तम व्यवहार करा, चांगल्या व्यवहारातून धनार्जन करा. ते धन तुमच्या संसाराचं कल्याण करेल, ते धन तुमचं संसार सफल करेल, ते धन तुमचे मुलं पुढे नेतील, ते धन ते धन तुमच्या घराची प्रगती करेल. पण जर दुसऱ्याच्या माना मुरगाळून आणलेले असाल ना तर तो पैसा पुरत नाही. म्हणून महाराज चांगल्या व्यवहाराने धन मिळवा, हे एक मार्ग झाला. पुढे अजून एक मार्ग सांगायचा आहे मला, कळलं का? तो मार्ग असा आहे माईबाप, लक्षात ठेवा. महाराज सांगतात बाबा रे, अजून एक मार्ग असा आहे, तो आपण प्रत्येकाने स्वीकारावा. कधी कोणी कोणाला बांधून ठेवायचं नाही, कळलं का? आणि आपण कोणाच्या शब्दात बांधलं राहायचं. एकदा काय झालं, आई वडिलांनी आपल्या पोराला बांधलं शब्दात, बाळा तुला महादेवाची शपथ आहे, तुला माझी शपथ आहे, पप्पाची शपथ आहे. त्याला का शपथ दिली? तो गाडीवर बसायचा आणि जे गाडी ॲक्सिलेटर वाढवली की किती स्पीडमध्ये जाती त्याची त्यालाच माहित नाही. पिर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 ि. आईला कळलं, बाबाला कळलं, बेटा तुला मी सांगते, हे बघ रात्रीचा प्रवास करू नको, एक तर तू इतक्या जोराने गाडी चालवतो, इतक्या वेगाने गाडी चालवतो, तिच्या पाया पडतो बाळा, एक काम कर, तू काय कर, जिथं सूर्यास्त झाला तिथंच मुक्काम कर. खरंच शपथ घेतली, होय आई खरंच मी असंच करेन. एका दिवशी काय झालं, सासूरवाडीला गेला आणि येता येता पैदलचा रस्ता होता, मधात लागली नदी, सूर्यास्ताला जात होता. आईन नदीत घुसला, धारीमध्ये आला आणि सूर्यास्त झाला. यांनी तर शब्द दिला आई बापाला, जिथं सूर्यास्त झाला तिथंच मुक्काम कर. आता काय धारीत मुक्काम करावं त्याला? अरे त्यांनी तुम्हाला शब्द दिलाय, त्याचा अर्थ असा नाही धारीत मुक्काम करा, त्याचा अर्थ असा आहे बाबा, एक तर त्या धारीच्या पहिले मुक्काम कर, नाही तर धारीच्या पलीकडे गेल्यावर मुक्काम कर. कळलं का? शब्दात बांधून राहायचं म्हणजे तसंच राहायचं असं नाही. हे अनिष्ट प्रथा महाराजांनी तोडायला सांगितलेलं आहे. मोडोनिया नाना पंते, कळलं का? महाराज सांगतात काही ठिकाणी काय, आता जुन्या काळामध्ये जेव्हा सप्ते व्हायचे छोटे मोठ्याच्या छोट्याशा जागेमध्ये व्हायचे, आता मराठवाड्यामध्ये मी कथेला जातो तर त्या देव मंदिराजवळ जागा नसते, मग ते लोक हे हट्ट धरतात, नाही नाही महाराज आपला सप्ताह इथंच करायचा. मी म्हणतो त्यांना, नाही हे बघा मी तिकडनं असं इकडे तोंड करून व्यासपीठ करा म्हणजे जरा बरं होईल, व्यवस्थित राहील. नाही नाही ना महाराज, ते देव मंदिर इकडे आहे तर देवाकडे पाठ होते. बरं बाबा, मी एकट्याची पाठ देवाकडे झाली तर काय झालं? मी तिकडे कीर्तनाला असताना वा कथेला असताना माझं तोंड इकडे, तुमच्या सगळ्याच्या पाठी देवाकडेच असते, तुमच्या सगळ्याच्या पाठी देवाला चालते, माझ्या एकट्याचीच पाठ काऊन सहन होत नाही म्हणतो देवाला मी. महाराज सांगतात समयासी सादर व्हावे, जसा प्रसंग असेल ना तशा पद्धतीचं काम करावं. नीट आहे का? कळतंय ना मी बोलतोय ते का नाही? महाराज सांगतात बाबा रे, आल्या जीवनामध्ये संतांनी हे सांगितलेले मार्ग, काही अनिष्ट परंपरा आहे त्या सुद्धा संतांनी त्या परंपरा तोडल्या. आपला वेळ संपलेला आहे आणि मी 2-3च तुम्हाला मार्ग सांगितले. पुढचे मार्ग सांगायचे जर असतील तर किती दिवस जातील, पण थोडा वेळ घेतो माफी मागून सगळ्याची, कारण ते सांगितल्याशिवाय मला समाधान होणार नाही. सांगू का राहू देऊ? मोठ्याने बोला, सांगू का राहू देऊ? सांगा सांगा. ऐका, तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगतोच, पण ही सगळी मंडळी रोजच उभी राहते, माझं काय, मी आजच्या दिवस आहे ना. ऐका, महाराज सांगतात, काय म्हणत होतो मी, विसरलो. सांगा सांगा म्हणताना कोणीतरी सांगा पटापट, वेळ होतोय. ये सांगायला आली. विठ्ठल मला सांगायचंय, तुम्ही म्हणाल निळोबारायांना विचाराल किंवा म्हणाल महाराज आतापर्यंत तुम्ही म्हटलं संतांनी मार्ग सांगितले, मार्ग दावून गेले, आधी मार्ग दावून गेले, नेमकं कुठं दावलं? नीट आहे का? दावून गेलं म्हणजे तुमच्या खिशातलं सांगितलं का तुम्ही आतापर्यंत? महाराज म्हणतात मी खिशातलं सांगितलं नाही रे सख्या. मग हे आलं कुठनं? महाराज सांगतात संतांनी हे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, हेच तुकोबारायांनी गात्यात सांगितलं, हेच आमच्या पुराणात सांगितलं, हेच भागवतात सांगितलं, हेच संतांचं जितकं साहित्य आहे ना त्याच्यात कुठल्या ना कुठल्या रूपाने हेच सांगितलंय. कळलं का? देहस्तिमा सरुदिरे अभिमतीम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं शनभंगुनिष्ठ वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. हे सगळं ग्रंथात आहे. लोक म्हणतील काय ते जुने ग्रंथ सांगता.
आता ते करत एकदा काय झालं, एक माणूस रामायणाचार्य होता महाराज. रामायणाचार्याने ते रामायण त्यांनी हृदयाला लावूनच ठेवावं, झोपला तरी रामायण हृदयाला. फक्त तो स्नानाला जात होता तितक्या वेळापर्यंत रामायण दूर ठेवायचा. पुन्हा रामायण त्याच्याजवळ. एके दिवशी रेल्वे गाडीत बसला, तिथं एक हुशार माणूस होता, शिकलेला सवरलेला. ते म्हणे काय महाराजजी, आमच्या महाराजी सारखे महाराजजी, ते रामायण त्यांच्या रामायण आहे, पाठ करतो रामायणाचा. काय म्हणे तुम्ही अजून तेच क्या कहते हो, बात पुरानी तुमने ना जानी हमने जानी. हा, ते म्हणे काय झालं रे बाबा. नाही नाही, हे काय म्हणे रामायण, काय पडलंय त्या रामायणात. हा, काय पडलं म्हणजे. नाही नाही, काय पडलंय म्हणे, तुम्ही उगाच वाचत बसताय. तो थांबला बिचारा. आता साधू बिचारे आपल्या मनाने. ठीक आहे बाबा. तेवढ्यात काय झालं, त्या रेल्वे स्टेशनवर ते बसलेले होते ना, पुन्हा महाराज त्यांना दोघांनाही रेल्वेत चढायचं होतं. चढता चढता काय झालं, हे महाराजजी चढले, त्याच्या मागं तो चढला, आणि तितक्यामध्ये महाराज ती बेल झाली, गाडी पुढे निघाली. हा चढला पुढे, पण त्याची बायको माग खाली राहिली. खाली राहिल्यानंतर मग उड्यात मारायचं, ती राहिली ना, ती राहिली ना, ती राहिली ना. महाराज म्हणे झालं काय, ती राहिली, ती राहिली. महाराज म्हणतात त्याला, ए बाबू, तू आतापर्यंत विचारत होता ना रामायणात काय आहे, तू या वाचलं का कधी रामायण. म्हणे नाही. त्या बापानं वाचलं का कधी रामायण. म्हणे नाही वाचलं. हे त्याचंच कारण आहे म्हणे न वाचण्याचं. हा, म्हणजे बायको खाली राहिली, रामायणाचा माझा काय प्रश्न. कधीतरी रामायण वाचलं असतं तर तुझ्या लक्षात आलं असतं. म्हणे काय, एक प्रसंग येतो रामायणामध्ये, त्या प्रसंगाचं नाव आहे केवट प्रसंग. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघत असताना मध्ये गंगा लागते, मध्ये शरयू नदी लागते. ती शरयू पार करत असताना केवट नावाचा एक नावाडी आहे, तो समोर येतो. प्रभू रामजींना पार करण्याकरता तो आलेला आहे. पण प्रभू रामजी नावेत चढत असताना, वाक्य नीट ऐका, नावेत चढत असताना पहिल्यांदा सीतेला चढवतात, मग आपण चढतात. त्याला तेच सांगितलं, भल्या माणसा, तू जर रामायण ऐकलं असतं तर खालून वर चढवत असताना पहिल्यांदा तू तुझ्या बाईला चढवलं असतं, मग मागून चढला असता. कळलं का त्याला. मग कळलं हे पण आहे का रामायणात. अरे कसं खावं, काय प्यावं, कसं वागावं, कसं झोपावं, कोण्या दिशेला डोकं असावं, हे सुद्धा शास्त्रात सांगितलंय. दिशेवर मी काल कथेमध्ये खूप बोललोय. हे एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतं हे सगळं सोपं आहे ना. ना ना, हे महाराज जे दिलंय तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत दिलंय, परंतु आम्हाला सांगणार कोण आणि ऐकायला बसणार कोण. कळलं का. हे सगळं विसरून चाललोय आम्ही, हे सगळं सोडत निघालोय आम्ही. म्हणून आज आम्ही जे कर्म करतोय, आम्ही आज जे पूजा करतोय, आम्ही आज जे पाठ करतोय, याचं फल का मिळत नाही, याचं कारण एकच आहे, आपण विधिवत करत नाही. कळलं का. जसं संतांनी सांगितलं, संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत नाही, संतांनी दिलेले मार्ग आपण आचरणात आणत नाही, म्हणून आपले काम सफल होत नाही. कळलं का. पुन्हा एक सांगायचं आहे मला, हे का सफल होत नाही याचं कारण तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही. म्हणून काही जण म्हणतात मग काय ज्ञानेश्वरीमध्ये काय. ज्ञानेश्वरीत अरे तुझ्या कितीतरी पिढ्या जातील तरी ज्ञानेश्वरीतलं अमृत कधीच सरणार नाही. लक्षात ठेवा, गात्यातलं अमृत कधीच सरणार नाही. वाचून बघा रे, अनुभव करून पहा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवे अनुभवावी, एक तरी ओवे अनुभवावी, एक तरी ओवे अनुभवावी, एक तरी ओवे अनुभवावी. नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, हो नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवे अनुभवावी, एक तरी ओवे अनुभवावी. एक तरी ओवे अनुभवावी, एक तरी ओवे अनुभवावी. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबारायची भाषा सरळ सरळ कळत नाही, ज्ञानोबारायची भाषा गोड आहे महाराज. ज्ञानोबारायांचं वाङ्मय अतिशय गोड आहे. ज्ञानोबारायचं वाङ्मय साक्षात्कारी वाङ्मय आहे. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचं चिंतन फार कठीण आहे. नीट आहे का. काही काही गोष्टी आपल्याला कळतात, फक्त एक आहे पुराणातलं आपल्या लवकर लक्षात येत नाही का, ते फिरून सांगितलेलं आहे.
एक उदाहरण देतो आणि सेवा पूर्ण करतो. वाक्य नीट ऐका. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, उत्तर बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ते उत्तर मला तुमच्याकडनंच घ्यायचं आहे. कळलं का? एक 4 फुटाची बकरी होती. किती? 4 फुटाची बकरी. त्या 4 फुटाच्या बकरीने 72 फुटाच्या पिंपळाचा शेंडा 2 फूट मान खाली वाकून तोडला. खरं आहे का खोटं आहे? बोला पटापट. बोला ना जी. खरं आहे. कसं आहे आजी? बोला जी. खरं आहे का खोटं आहे? हे पहा, मी कीर्तन बंद करत नाही. आता तर इंजन थोडं गरम झालंय आपलं. कळलं का? खरं आहे. कोण बोललं खरं आहे? भाऊ बोलले, देव बोलले. खरं आहे. कसं काय खरं आहे? खरं कसं काय? अरे 4 फुटाची बकरी 72 फुटाच्या पिंपळाचा झाडाचा शेंडा 2 फूट मान खाली वाकून तोडला. हे खरं आहे म्हणता तुम्ही? हे मागच्या वर्षी ऐकलं होतं. मला माहितीये. चला, झाड कुठं होतं म्हणून ते वाक्य कसं आहे असं जर पटपट जर तुम्हाला समजायला लागलं, मी मानन मागच्या वर्षीचं भागवत सफल झालं, हे गोष्ट तुमच्या लक्षात राहिली. पण आता एक सांगतोय, जशी डोक्षात राहिली, लक्षात राहिली ना, तसंच जीवनामध्ये उतरून घ्या. झालं कीर्तन. विठोबा रखुमाई. जमेल त्या पद्धतीने मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. खूप फास्ट सांगायचा प्रयत्न केला, पण 3-4च सांगितले. असे हजारो लाखो मार्ग संतांनी सांगितले. बचेंगे तो फिर कभी देखेंगे. वेळ मिळाला तर उद्यापासून कथामध्ये कधीतरी सांगेल. लक्षात घ्या, जे जमेल ते मी मार्ग तुम्हाला सांगितले. शेवटच्या चरणामध्ये पण एक ऐका, शेवटच्या चरणामध्ये श्री संत निळोबाराय महाराज संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. हे संत असे आहे, कशा आहे? अभंगाच्या निळवले संत, निळवले संत, निळामले ऐसे संत, निळामले ऐसे संत, हो निळवले संत, निळवले संत, निळामले ऐसे संत, निळामले ऐसे संत, कृपास सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू. एनची पंक्ती चालू जाता, एनची पंक्ती चालू जाता. सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू. येण्याची पंक्ती चालू जाता, येण्याची पंक्ती चालू जाता. न पडे गुंता, न पडे, न पडे, न पडे.